Devendra Fadnavis at the state, because Bombay is not a Maharashtra city, it is an international city. तो सांगतो मुंबईचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा संबंध काय? भडव्या तुझाच काय संबंध आहे इथे याचा? एकीकडे मुंबई मराठी माणसाची की आणखी कोणाची या मुद्द्यावरून राजकारण तापलं असताना आता त्यात तमिळनाडूतून मुंबईत प्रचारासाठी आलेल्या नेत्यानं तेल ओतलंय. मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा करत हे शहर महाराष्ट्राचं नसल्याचं वक्तव्य भाजप नेते के अण्णामलाई यांनी केलं. मुंबईच्या व्यवस्थापनेसाठी योग्य लोक BMC मध्ये बसवावीत लागतील असंही अण्णामलाई म्हणाले. अण्णामलाईंच्या या वक्तव्यावरून आता वाद निर्माण झालाय. के अण्णामलाई हे तामिळनाडूमधील भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष असून ते मुंबईत प्रचारासाठी आले आहेत. भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारादरम्यान त्यांनी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. Modi ji at the center, Devendra Fadnavis at the state, and the BJP mayor and BMC. Because Bombay is not a Maharashtra city, it is an international city. And this city has got a budget of 75,000 crore, not a small money. Chennai's budget is 8,000 crore. Bangalore is 19,000 crore. You need good people sitting in the administration to manage the finance. Modi ji at the center. या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला असून राज ठाकरे यांनी जाहीर सभेत अण्णामलाई यांचा समाचार घेतला. काल परवाकडे कोणतरी एक तामिळनाडूमधून रसमलाई आली होती. तो सांगतो मुंबईचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा संबंध काय? भडव्या तुझाच काय संबंध आहे इथे याचा? यांच्यासाठीच माननीय बाळासाहेब बोलले होते, हटाव लुंगी आणि बजाव पुंगी. यावर अण्णामलाई यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांना डिवचलं. राज ठाकरे, आदित्य ठाकरे मला धमक्या देणारे कोण? मला शिवीगाळ करण्यासाठी त्यांनी सभा घेतली. मी मुंबईत आलो तर माझे पाय कापतील असं काहींनी म्हटलं. मी मुंबईत येणारच, हिम्मत असेल तर पाय कापून दाखवा. मुंबई हे जागतिक दर्जाचं शहर आहे असं मी म्हटलं. याचा अर्थ मुंबई उभारण्यात महाराष्ट्रीयन लोकांचा काहीच वाटा नाही असा होतो का? हे लोक अडाणी आहेत. याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.